नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे टाकणाऱ्या चड्डी बनियान गँगवर नागपूर पोलिसांनी आता मोक्का लावलेला आहे। टांगीराम गोसावीसह त्याच्या टोळीतल्या 9 दरोडेखोरांवर नागपूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। मध्य प्रदेशमधल्या रायसेन जिल्ह्यातली ही टोळी आहे। त्यातले काही सदस्य हे उत्तर प्रदेशमधले आहेत। नागपूरच्या दाभा भागात पडलेल्या एका दरोड्याच्या प्रकरणाचा तपास करताना चड्डी बनियान टोळीच्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती, सातत्यानं पाठपुरावा केलेला होता। आता चड्डी बनियान गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई नागपूर पोलिसांनी केलेली आहे। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चित अत्यंत महत्त्वाची घटना मानावी लागेल, कारण की 10 जानेवारीला देखील न्यूज 18 लोकमतने ही बातमी केलेली होती आणि त्यानंतर मग 21 जानेवारीला परत एकदा चंगीराम गँग आणि त्यांची चड्डी बनियान टोळीचे जे कृत्य आहे ते न्यूज 18 लोकमतने दाखवले होते। आणि मागच्या 6 महिन्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात विशेष करून ज्या प्रकारे चड्डी बनियान गँगचा जो धुडगूस सुरू आहे तो सातत्याने न्यूज 18 लोकमत त्याचा पाठपुरावा करत होता। आज त्याचा परिणाम असा पाहायला मिळाला की नागपूर पोलिसांनी चंगीराम गँगवर मोक्का लावलेला आहे आणि मोक्का अंतर्गत ते कारवाई केलेली आहे। चंगीराम गँगचा जो मुखी आहे चंगीराम आणि इतर 9 लोकांवर मोक्का लावण्यात आलेला आहे। सर्व गँग मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातली आहे। नागपूरमध्ये दाभा परिसरामध्ये एक दरोडा पडलेला होता। त्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती ही गँग लागलेली होती। अत्यंत धक्कादायक माहिती पोलिसांना या गँगने दिलेली आहे की ही गँग कशा प्रकारे एखादा टार्गेट जर का फिक्स केलं तर टार्गेटचं पहिले सुरुवातीला कशा प्रकारे म्हणजे तुषार, आपण सातत्यानं ही बातमी लावून धरली आणि या बातमीचा आता इम्पॅक्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चड्डी बनियान गँगच्या मुसक्यात रावळल्याच होत्या पोलिसांनी, मात्र आता थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। तुषार, धन्यवाद ही माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। भिवंडी शहराला दररोज 2 MLD पाणी पुरवठा करणाऱ्या वऱ्हाळा तलावाची दुरावस्था झालेली होती। या तलावातल्या पाण्यावर हिरवा तवंग साचल्याचं आणि या तलावात सांडपाणी सोडलं जात असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती। न्यूज 18 लोकमतनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर त्याची दखल भिवंडीचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मनोज काटेकर यांनी घेतली। त्यांच्या पुढाकारानं कामतघर परिसरातल्या नागरिकांनी तलावाची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली। छोट्या बोटी घेऊन तलावातली घाण काढून साफसफाईची मोहीम राबवण्यात आली। दरम्यान या तलावाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे।